जय श्री कृष्ण. दंडवत प्रणाम. जय शिवराय. जय स्वराज. जय स्वदेश. मित्रांनो, मैत्रिणींनो आणि माझ्या सर्व आदरणीय सन्माननीय माता पिता तुल्य राष्ट्रभक्तांनो, स्वदेशी आयुर्वेद प्रेमींनो, आज आपण बघणार आहोत ज्यांना खुब्यांची समस्या आहे, खुबे दुखत आहे, अस्थि मज्जागत वात खूप जास्त वाढलेला आहे, तर त्यांनी काय करायचं बघा. सोपं सोपं आहे. सर्व नीटनेटकं व्यवस्थित करायचं. असं दंडासन स्थितीमध्ये बसायचं. उजवा पाय वळायचा, डाव्या पायाच्या मांडीवरती ठेवून उजव्या पायाने झालं, डाव्या पायाने करायचं. बरोबर. त्यानंतर दोन्ही पाय जुळवायचे. मी प्रत्येक अभ्यास थोडा थोडा व्हिडिओ खूप जास्त मोठा होऊ नये म्हणून तुम्हाला थोडा थोडा अभ्यास करून दाखवतोय. हा प्रत्येक अभ्यास तुम्ही आपल्या आपल्या यथाशक्तीप्रमाणे 5-25 वेळा तरी करायचं. बरोबर. यानंतर जे लोअर बॉडीचे 2 अभ्यास केले. सांध्यांना थोडं खोलून घेतलं. स्नायूंमध्ये जी आकड असती ती आकड थोडी दूर केली, सांधे मोकळे केले. त्यानंतर दोन्ही हातांच्या कोपरावरती असा भार देऊन कोपर टेकवून ठेवायचे, पाय जुळवायचे, श्वास भरायचा. उजवा पाय डावीकडं, डावा पाय उजवीकडं असं. बरोबर. त्यानंतर त्याचा दुसरा अभ्यास, दोन्ही पाय जुळवायचे, जुळवून आणि वाळायचे. वाळून घेतले गुडघ्यातून, टाचेवरती टाच, पंजावरती पंजा, गुडघ्यावरती गुडघा. तुम्ही करताना हळूहळू करा, संत गतीत करा, सावकाश करा, थांबून थांबून करा. बरोबर. त्यानंतर पुढचा अभ्यास, दोन्ही हात मांडीच्या खाली, हनवटी जमिनीवर टेकलेली, श्वासात घ्यायचा. उजवा पाय गुडघ्यातून सरळ उचलायचा, गुडघ्यामधून वाकवायचा नाही. डावा पाय उचलला, तीस 40 50 60 70 80 90 अंशापर्यंत आपण हे पाय असा उचलू शकतो. त्यानंतर लागलं तर थोड्या वेळ पोटावरतीच झोपून विश्राम करायचा, असा सुप्त मकरासनाच्या स्थितीमध्ये. आणि मग त्यानंतर डाव्या बाजूनी भार देऊन असं विपरीत शयन स्थितीतून अभ्यास केले. आता शयन स्थितीमध्ये बघा. पहिला अभ्यास म्हणजेच पाठीवरती झोपून, पोटावरती झोपून केला. आता पाठीवरती झोपून श्वासात घ्यायचा, गुडघ्यावरती गुडघा, टाचेवरती टाच, पंजावरती पंजा, मान विरुद्ध बाजूला, मर्कट आसन. दोन्ही पाय जुळवून केले होते. आता दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं, भरपूर अंतर घ्यायचं.
त्यानंतर याचा तिसरा अभ्यास, एक पाय लांब करायचा, एक पाय वाळून ठेवायचा. त्यानंतर याचा चौथा अभ्यास करायचा. बघा पाय कुठे ठेवलाय बघा, कुठल्या हाताने धरलाय ते बघा. कुठलाही अभ्यास करताना तो बघून नीटनेटका समजून उमजून करावा. सामान्य, मध्यम, जलद, संत कुठल्याही गतीमध्ये आपण करू शकतो. आपल्या प्रकृतीनुसार. आपली प्रकृती कुठली आहे, आपल्याला त्रास काय आहे, बरोबर. त्यानंतर हा मर्कट आसनाचा अंतिम अभ्यास. पाय फक्त गुडघ्यामध्ये वाकू द्यायचे नाही. आणि मग सर्वात शेवटी जो करायचा आहे तो असा बघा, पायाची टाच कुठं फसवली अडकवली आहे ती नीटनेटकी बघून घ्या. दंड मेरू दंडासन. त्यानंतर विश्राम करायचा पाठीवरती झोपून, कारण पाठीवरती झोपून आसन केले ना आपण आता. त्यानंतर असाच विश्राम करायचा. पायाच्या टाचेपासून बोटांपासून तर डोक्यापर्यंत सर्व शरीर शिथिल करायचं. देशबंद चित्तस्य धारणा धारणा सूच योग्यता मनसाहा. ज्या ठिकाणी दोन्ही खुब्यांमध्ये जिथं वेदना होत आहे, पीडा होते, त्या ठिकाणी आपलं सगळं ध्यान केंद्रित करायचं. हो. आणि माझे खुबे जे दुखत होते ते सर्व आता स्वस्थ झाले, स्वस्थ झाले, स्वस्थ झाले. मी स्वस्थ आहे, मी स्वस्थ आहे, मी स्वस्थ राहणार, मी स्वस्थ राहणार. माझ्या शरीराच्या प्रत्येक अंग प्रत्यंगाला मी स्वस्थ करत आहे, मी स्वस्थ करत आहे. माझ्या शरीराचे सर्व अंग प्रत्यंग स्वस्थ होत आहे, स्वस्थ झाले आहे, असा भाव ठेवायचा एक. त्याला म्हणतात देशबंध चित्तस्य धारणा धारणा सूच योग्यता मनसा. असा विश्राम करायचा. आणि विश्राम झाल्यानंतर आल्हाद असं डाव्या बाजूनी भार देऊन बसायचं. कधीही डाव्या बाजूनी भार देऊन बसा किंवा उजव्या बाजूनी भार देऊन बसा. आणि असं तुम्हाला दररोज प्रत्येक अभ्यास 10-10 वेळा किंवा 25-25 वेळा. आणि जास्त समस्या आहे जर तुमचे दोन्हीही हे खुबे बदलण्याचा सल्ला तुम्हाला दिला आहे, किंवा एकच खुब्यातला बॉल त्याचं लुब्रिकेशन लॉस झालेलं असतं, झीज झालेली असते, मज्जा अस्ति मज्जागत वाद त्याला म्हणत असतं, गाद्या घासून गेलेल्या असतात. तर बऱ्याच लोकांना त्या तज्ज्ञांचा सल्ला मिळतो का आता दोन्हीही खुबे बदलावे लागतील. तर अशा वेळेस काही दिवस थांबा, हे अभ्यास करा आणि मग पुढे जा. मग तुम्हाला जे योग्य वाटतं ते करा. तर आजच्या पुरतं इतकंच. जर माझे हे ऋषी मुनींचं ज्ञान जर तुम्हाला आवडलं तर याला जरूर लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि आपल्या कुठल्याही परिजनाला, नातेवाईकाला, आप्तेष्टांना जर ही समस्या आहे तर त्यांना हा व्हिडिओ जरूर पाठवा. तर आजच्या पुरतं इतकंच. जय हिंद.